हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी, तुम्ही केदारनाथचे ब्लॉग्स बघितलेच असतील, म्हणजे हरिद्वार बघितला असेल, केदारनाथला जाताना येताना दोन्ही ब्लॉग्स बघितले असेल आणि खूप आवडले असेल ते ब्लॉग. नसतील बघितले, जाऊन पटापट बघा. आणि आत्ता आपण आहोत केदारनाथच्या खाली, म्हणजेच सोनप्रयागपासून 3-4 किलोमीटर, म्हणजे आज इथून केदारनाथ जवळ एकदम 5 किलोमीटरवर केदारनाथ आहे आणि मग ट्रॅकिंग. आणि आता आपण आहोत तो रूमचा व्ह्यू असा काहीसा आहे. हा बघा, तुम्ही रूममधून बाहेर येता आणि असा काहीसा कडक वाटतं, म्हणजे एकदम, म्हणजे हा आमचा रूम होता. आता मेसी झाला म्हणून मी दाखवत नाही रे. रात्रभर झोपलो, रात्री मला शूट नाही करता आला आणि हा तो ब्लॉग एंडही करता नाही आला. तर तो ब्लॉग आता तसाच मी एंड केला आहे. आजचा ब्लॉग आपण सुरू केला आहे आणि रूममधून जो व्ह्यू आहे ना मंडळी, हा एक नंबर. आणि क्लायमेट पण एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. सो असं सगळं आहे. आणि आमची मंडळी गेले ब्रेकफास्टसाठी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि आज आमच्या नीताताईचा बड्डे सुद्धा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आम्ही सरप्राईज द्यायचा विचार होता, पण इकडे पॉसिबल नाही. केक तर नक्कीच आपण कुठेतरी शोधू, ढूंढू कुठेतरी, ना कापू, भेटेल. आणि आता सगळेजण गेले ब्रेकफास्टला, तिकडे जावं लागतं. स्वतः ब्रेकफास्टला जाऊया आपण. चला. आमचा हॉटेल असा वरती होता, हिलवर, त्याच्यामुळे असा व्ह्यू होता सगळा. आणि आता आम्ही सगळ्या बॅगा घेऊन खाली. यशबीर जी, कितना टाइम लगा हरिद्वार पहुंचने के लिए? 8 से 9 घंटे. 8 से 9 घंटे लगेंगे. बहुत लगेगा. म्हणजे 8 ते 9 घंट्याचा प्रवास आहे आमचा. आणि हरिद्वारपासून आज आपली रात्री ट्रेनसुद्धा आहे, ती आपली सारंगपूरवरनं. आणि हरिद्वारपर्यंत अपने को यशबीर जी छोड़ेंगे. उसके बाद अपन जाएंगे हरिद्वार से दूसरे गाड़ी में सारंगपुर. फिर वहाँ से अपनी रात को ट्रेन है. और रात की ट्रेन अपनी कुछ कितने बजे की है रे? 12 बजे की रात की ट्रेन आहे. 12 सव्वा 12 काहीतरी टाईम आहे. मराठी हिंदी मिक्स आहे. सो आय होप तुम्ही अंडरस्टँड करून घ्याल. आणि मग तिथून ट्रेन पकडून आम्ही पुढच्या दिवशी, म्हणजेच उद्या रात्री 12:30-1 वाजता आपण बँड्रा स्टेशनला पोहोचणार आहोत. सो पूर्ण ब्लॉग याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल मी. स्वतः पटापट आपली मंडळी येते. हे बघा, टुकू चालतात सगळे. आल्यानंतर भेटूया आपण. चलो. No, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. सो मंडळी, जसं की तुम्ही बघितलं, केदारनाथवरून आम्ही निघलेलो आहोत. आणि आता आम्ही थांबलेलो आहोत धारावी देवीपासून 15-20 किलोमीटर पुढे. कारण आमचा अध्यक्ष, आमचे सर्वांचा आहे बर्थडे. त्याच्यामुळे आम्ही आता थोडा सेलिब्रेशन करणार आहोत. त्यासाठी केक आलेले आहेत 2, अजून एक येतोय कमिंग सून. सो आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. कसं वाटतं इकडे बर्थडे सेलिब्रेशन करून? म्हणजे अजून केला नाही, कराल. हॅप्पी म्हणजे आता तुम्हाला तुमच्या फॅमिलीचे आम्ही महसूस करणार नाही कमी. ही खुर्ची तुमची आहे, सो यू कॅन सीट. सो चला, आता सगळे जमले आहेत. आणि इकडे ही पण मंडळी आहे. काय असे आप लोग? तो दिल्ली ऐसा, फरीदाबाद का? हरियाणा. हाँ, हरियाणा. आप सब तो आपकी बहन ही है. और आप हरियाणा वर, आपके साथी हो भी हरियाणा. हरियाणा वाले पण तुमच्या बर्थडेला आलेत. अजून काय पाहिजे? हाँ. आणि मंडळी आता केक आले. ए भैया, आप किधर से हो? कौन गाँव से? आप कौन गाँव से हो? हरियाणा, दिल्ली, कहाँ से हो? हाँ, तो मतलब सब लोग हरियाणा वाले भी आए बर्थडे के लिए भाई. और कितने दूर से लोग आए आपके बर्थडे के लिए. तो चला मंडळी, येऊ द्या त्यांचा केक आणि भेटूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर नीता दी, हॅपी बर्थडे टू यू. God bless you, may God bless you. Happy birthday, happy birthday to you. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
आणि आपल्या हॅपी ट्रेन व्हॉयजेस असंच तुम्ही पुढे घेऊन जा. आम्ही आहोत आता ऋषिकेशला, पण गाणी आपलीच वाजलं पाहिजे. वी आर कोळी. जरा जरा आमचे मावळले लोक, पण त्या आम्ही हरियाणावाल्यांना पण हेच गाणे ऐकायला लावलेत. ऐका, नाचो. सो मंडळी, खूप सारा प्रवास करून आता आम्ही फायनली आमच्या ट्रेन आहे, तुम्हाला मी सकाळी बोललो, ही ट्रेन आहे आमची सारंगपूरवरनं. आणि आता आम्ही सारंगपूरपासून 1.5 ते 2 किलोमीटर लांब आहोत. आणि आता आपण कुठे आलोय? आम्हाला खायचं होतं ॲक्च्युली, आमची थोडंसं लेट आहे ट्रेन, त्यामुळे आम्ही पार्सल घेतोय. आणि सुंदर हॉटेल होतं, इथे बसून खायला मजा आली असती, पण ऑप्शन नाही. आणि आज जरा माझा स्पेशल मेन्यू बिर्याणी, त्याच्यामुळे हा नॉनव्हेज नाही आहे, कारण या मॅडम आम्हाला खाऊन देत नाही. चतुर्थी आहे, जबरदस्ती खाऊन देत नाही, बोलतो चतुर्थी आहे खाऊ नका. जबरदस्ती नाही, ते सांगतात चतुर्थी आहे नका खाऊ. सो आम्ही पण म्हटलं तर एवढे दिवस केला आहे, एक दिवस अजून केला नाही, कुठला बिघडणार आहे. सो व्हेज बिर्याणी घेतलेली आहे, इथे बसून खायला मजा आली, पण ऑप्शन नाही आहे. सो आता आम्ही घेतोय पार्सल. आणि आता आपण वाजता 11 आणि 12 वाजता आपली ट्रेन आहे. सो भेटूया आता आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये. चलो, तरी फायनली आम्ही शहाणपूर जंक्शनला पोहोचलेलो आहोत. आता इथून आहे आपली ट्रेन, आणि खूप मोठा स्टेशन आहे म्हणलेली आपण. ऑब्विसली ट्रेन थांबते म्हणजे मोठंच असेल, पण हरिद्वारपेक्षा पण भारी मोठा वाटतोय मला. पण हरिद्वार मोठा आहे ऑब्विसली, असं सगळं स्टेशन आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. स्टेशन आहे तुम्हाला असंच दाखवतो थोडासा. चल, आणि मंडळी आपण रात्री गाडीत चढलो, म्हणजे जेवल्यानंतर गाडीत चढले, झोपले सगळे, त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला. आणि आता ब्लॉग शूट करतोय. आता वाजलेत नेक्स्ट डेचे 11:15. मी आता फ्रेश झालो आणि हे लोक आता उठलेत. आणि उठले हे बघ काय खाल्लंय, हे बघ इकडं बघा मंडळी, आवरा पेर पसारा खाल्ले, अख्खा बॅग भरले. काय कसं काय खायचं आवरा. आणि मग परतीचा प्रवास, म्हणजे आता शेवटचा दिवस, आज रात्री पोहोचणार तरी एवढा खाऊ बाकी आहे. म्हणजे विचार करा, खाऊ आणला किती असेल. काय काय आणलंय, ते चांगले लागतं ते ट्रेन आणकर, चांगले लागतं. लवकर उठायचं माणसाने, लवकर उठे त्याची धनसंपदा लाभे. 3 वाजता झोपल्यावर काय लागेल, 3 वाजता झोपले. लवकर माझ्या आयुष्यात तर सगळ्यांना माझ्या ब्लॉगच्या ह्याच्यात मी तर किती लेट उठतो. हे बघा मंडळी, अजून माझा खाऊ बाकी आहे. माझ्यात मलकिश वगैरे आहे, चटणी अजून आहे बघा. माझ्यात पण आहे रे, माझ्यातला मलकिश खाऊ शकता तुम्ही. चला मंडळी, आता जरा खाऊ घेऊ खाता, मग भेटूया आपण पुढे. चला, ते आता आम्ही खेळतोय युनो. काय तू काय बोलता? उनो का फिनो बोलतो. नवीन गेले त्याने मला आले घालले कामांच्या. फ्लिप काय समजा गेम बघते या दोघांना समजतं नीट, बाकी आम्ही सगळं कच्चं लिंबू आहोत. कच्चं लिंबू स्वादिका बाबा. पेरू बिरू का म्हणले, असं पेरू बिरू येतात, अमृत मिठा. हे तुम्ही येता खेळायला, इकडे शिवणकाम पण भेटतं आमच्या इकडं. चला थांब आता माझी खेळी आहे. काय टाकले? उलटा म्हणजे काय? उलटा नाही व्हायचा तुला. हे काय माझे 3 टाक. हे माझ्याकडे हे पण होता, 4 पण होता. आणि मंडळी आता आपण पोहोचलो रतलाम स्टेशनला. आणि हे बघा आता यांची झाली सुरू पार्टी. हे बघा इकडे बर्गर आणलेत, कोणी पिझ्झा आणलाय, कोणी गार्लिक ब्रेड आणलेत. असं सगळं आमचा हा. मला तर नाही वाटत भरलं, माझं असं मत आहे. लगेच दुसऱ्या स्टेशनचा काहीतरी मागवून घ्या. कसं वाटतं बरोबर तुम्हाला? वडोदरा बोलतो, कुठेतरी दाहोद म्हणून आहे गुजरातला. आणि परत आपण एक पार्सल मागवलेलं आहे डॉमिनोजचं, परत पार्सल पोराने ऐकीत. चला असंच जाऊ ना, आपल्याला लांब आहे ना असं. सो असं सगळं स्टेशन आहे. आता आम्ही गुजरातला पोहोचलेलो आहोत आणि आपली गोल्डन टेम्पल मेल होती. सो चला आता भेटूया आपण पुढे. चलो. सो मंडळी, आता संध्याकाळच्या वाजल्यात 7:30. आणि आता आमची थोडी मस्ती वगैरे दाखवायची, तुम्हाला दाखवली ना ब्लॉगमध्ये. आणि सातारावरनं आपल्याला भेटायला मंडळी आलेली आहे. ओय साजरीच नाव ना. आणि युगा कुठे गेली? युगा नाही दिसत. युगा काय शूट केली आहे. आणि मंडळी, आणि इकडे पाऊसच नव्हता आणि इकडे खूप पाऊस दिसतोय मला. हे बघा
तुम्हाला आता ऑब्विसली खिडकीतून दिसणार नाही. सो आपल्याकडे खूप पाऊस भरलाय असं ऐकलंय. सो आता तोच विचार चाललाय की घरी जायचं कसं काय असा विचार चाललाय. सो आता लेट सी बघूयात, कारण ओला बुक होईल असं मला वाटत नाहीये. पण लेट सी बघूया. आणि ह्याच्या लोकांचं काय चाललंय आणि या लोकांचं कसं चाललंय. कंटाळलंय काय जेवणाला यश? कुठं चालला उद्या? केरला. तू कुठं चालला उद्या? मी चाललोय उद्या चायनीज वर. चायनीज वर. तू कुठं चालला? तू कुठं जाशील उद्या? ट्रिप पॅन्ट झालेलं झोपणार कधी जाऊ. जोईस पिझ्झा. हे तू कुठं चालला उद्या? मटन सुक्का. मटन सुक्का. भैया लोकांना घाबरली ती. याचा काय विषय आहे ताई? तू माणूस गाणी एका माणसातलं ते सांग मला. तर माणसापासून एनर्जी आहे का रे मंडळी? यू एकटाच असा आहे, भले याची सीट लांब आहे पण आता माझी सीट लांब आहे पण आम्ही सगळे इकडेच असतो. हा एकटाच इकडे असतो असं का? कुठे सीट आहे तुझी लांब? इथे बाजूला साईडला व्हॉट एव्हर इट इज दॅट. पण असं का? तू काय करतो का? सकाळपासून 4 फोन झाले. तू इकडे येऊन गेला तुमच्या फोनवर. बघा रोशनच्या घरचे ब्लॉग बघत असतील. तुमचा मुलगा काय एकटाच राहतो काय खरा नाही. माणसांची एलर्जी आहे वाटतं त्याला. माणसांची एलर्जी आहे का रे? माणूस गाणी आहे. जरा फिरव ना इकडे, दाखव जरा जागा आहे का बसायला. हा दुनियाची जागा आहे. आता मी इथे एक बसू शकतो. हे सगळ्यांनी माझ्या इथे एक जण बसू शकतो. हे सगळ्यांनी बसा. जागा आहे का बघू दे रोशनला. मार मार. हा मारला. कोणी मारला माहितीये का? वरतून मारला. वरतून ऊपर से आया. ऊपर से आया. ऊपर से आया. ऊपर ही मारतो. काय पाहिजे घे आणि तुम्हाला माहितीये का तो? असं पब्लिक चान्स घे. हा घे. चल घे. 3, 2, 1 घे. लाईट बंद घे. घे. यो आता लेमकीच भेटला असता. आता यो लेमकीच भेटला असता का? घे. रोनक. रौनक नाही पकडत ते. ए रौनक नको माझ्या आणि मलाच मारला वाटी. घे. 3. ते पिन फक्त घासलेली आहे ना ती नको लावू त्याच्यात. एकदम अशी घासलेली आहे ना ती नको लावू. अशी एकदम घासले ना ती नको लावू. इकडे घे उलटा मी. बसा रे बसा. काय नाही करत. बसा. आदेश तू मला घाबरतो की नाही सांग. तुला का घाबरू? कोण तू? हो खरंच नाही घाबरत. हो खराच नाही घाबरत. काहीतरी घेऊन आले ते. बसा ना का तुम्ही घाबरता एवढा? बसा रे. अय्यो आमची कचरा पेटीवरती आहे सगळी. आमची कचरा पेटीवरती आहे. हे बसा ना तुम्ही. बसत का नाही? बसा. रौनक हे बसता ते तिकडे कशाला बसल्या? हे आमचा बॉडी बिल्डर. कुठे आलो आपण? केदारनाथला आलो. हे इथे बस. हे काय इथेच बस. हे डर अच्छा लगा. आले बघ आपल्या थाल्याला घे ठेवल्या. काय सांगितलं? कसले बिर्याणी कसले? शीख कबाब. सीख कबाब. अरे बसा ना. बसत काय तुम्ही? उभे काय? ये डर अच्छा लगा. ये डर अच्छा. मंडळी काय दहशत आहे ना आपली. बसायला टाळ्याने बरोबर उभं राहतील. पाय दुखत बसत नाही. ये डर अच्छा लगा म्हणजे. एवढं घाबरतात. काय ते काय? झुमकर जरा व्यवस्थित झुमकर. इकडे मोबाईल
खाद्याशी पावडरची होळी खेळायचा तुला बघ आता मी काय करायचं. मंडळी ही काय परिस्थिती आहे हे बघा काय पोलीस झाली पण ते बघा काय मोबाईल बिबाईल रे. फायनली आमची अर्धे जण चाललेले आहेत घरी. स्टेशन तुम्ही मागे बघताय बोरिवलीवरनं. आम्ही बँड्रावरनं जाऊया. सो चला मस्त होती ट्रिप. आणि ट्रिप बद्दल मी एंड करताना सांगेलच, मला अपडेट द्या तुम्ही पाठवून. आणि खूप भारी वाटलं. पुन्हा एकदा मी सांगेल हॅपी ट्रेल्स व्हॉयजेस बरोबर नक्की ट्रिप करा. आणि पुढच्या ट्रिपची मी तुम्हाला घरी गेल्यानंतर ब्लॉग एंड करताना अपडेट देईल. आणि हे सांगा हे काय आहे पहिले ब्लॉग मध्ये सांगा हे. हा हे मस्तीचा भाग आहे. हे कोलगेट आहे ना तर तुम्ही वेगळा हात जर लावाल म्हणून या ताईला सांगितलं बाबा ताई तुम्हीच सांगा. हे ना हे जवळ आहे ना. अभि तुमचं चल कसं वाटलं रे. भारी वाटला का. कसा वाटला रे. आता कुठे जायचं पुढं. इच्छा काय इच्छा जाऊन जाऊ तो नंतर इच्छा काय पुढे जायची. हे तुला नेपाळला काय नेपाळच जायचंय नुसतं. ठीक आहे नेपाळची ट्रिप काढू चला आपण पुढची. ओके चला जशी तुमची इच्छा. कस्टमरला हॅपी ठेवायची. हॅपी ट्रेनची तर पहिली खासियत आहे. सो आता आमची ट्रेन सुटणार आहे. हे लोक चले बाय 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 बाय. अरे तू कुठे चला बाय तुम्ही चला चला रे. आता आला. चला बिना चपलीचा चप्पल गेली. बाय बाय. चला अशा रीतीने यांना बाय बाय करून आता आम्ही चाललो बँड्राला. अर्धा घंट्यात पोहोचू बँड्राला. आता बोरिवली आहे बँड्राला पोहोचू अर्ध्या घंट्यात. चलो. आणि मंडळी सगळ्यांना बाय करून आता आपण ओलामध्ये आलेलो आहोत. आणि हे बघा वन मॅन शो एकटाच आहे. जाताना पण एकटाच होतो आणि येताना पण एकटाच आहे. आणि आता व्लॉग एंड करणार होतो बट सकाळीच एंड करू कारण आता जाम झोप आली. सो आता भेटूया आपण डायरेक्ट उद्या व्लॉग एंड करतो. सो उद्या भेटूया. चलो. सो मंडळी हे बघा ज्या पॅकेजमध्ये मी गेलो होतो तो हा पॅकेज आहे 7 days 6 nights 14,000चा. खूप भारी एक्सपिरियन्स होता. जसं आता मी होतो तसंच. आणि तसेच तुम्हाला 2 धाम करायचे असतील केदारनाथ बद्रीनाथ त्यासाठी हा सुद्धा पॅकेज आहे. याच्या आयटिनरी तुम्हाला सेंड केली जाईल. तुम्ही तिकडे DM करू शकता. तिकडे नंबर आहे खाली. आणि तुम्हाला तसंच तिरुपती यात्राचं पण आहे. या 3 ट्रिप त्यांच्या निघलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे ट्रिप हवी असेल तीही तुम्ही त्यांना मेसेज करून सांगू शकता. सो मंडळी आत्ताच तुम्ही ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन बघितल्या ह्या सर्व टूर्स सगळे चाललेच आहेत. आणि याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या टूर्स हव्या असेल त्याही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला तिकडेही मी नंबर देतो आणि आत्ताही तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेलच. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. रादर तुम्ही इंस्टाला त्यांना करू शकता. आणि तुम्ही जर मला विचारा की तुझा एक्सपिरियन्स कसा होता की जे की बऱ्याच जणांच्या DMs मला आलेत तर माझा एक्सपिरियन्स खूप भारी होता. मार्केटमध्ये टूर्स असतात नाही असं नाही. मे बी तुम्हाला कॉस्टमध्ये थोडा 19-20 फरक असू पण शकतो. मी तेही म्हणत नाही आहे. पण यांच्याबरोबर गेल्यानंतर एक तुम्हाला कस्टमर म्हणून ते बघत नाही. तुम्हाला ते आपुलकीने आणि याच्यामध्ये ते म्हणजे कौटुंबिक म्हणतात ते एक आपलं कुटुंबासोबत आपण चालू तसा मला तुम्हाला तिकडे ट्रीट भेटतो. आणि हेच तर महत्त्वाचं असतं कारण टूर्स खूप आहेत नेतात सर्व आणतात सर्व पण तुम्हाला तिकडे कसं ट्रीट दिलं जातं हे पण खूप मॅटर करतं माझ्यासाठी तरी. आणि माझा एक्सपिरियन्स त्या बाबतीत खूप भारी होता. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जाऊ शकता. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझा. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स करा आणि मला कमेंटमधून सांगा कोणाकोणाला जायचं आहे किंवा तुम्हाला मी नंबर दिला त्याच्यावर तुम्ही DM करू शकता. सो आय होप तुम्हाला पूर्ण केदारनाथची सिरीज आवडली असेल. इफ एनी रिझन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय बाय.